एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नियुक्तीमुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुठलाही दुरावा नसल्याचं स्पष्ट। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट। कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा दावा। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखचा जबाब झी24 तासच्या हाती। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, वैभवीच्या जबाबात संतोष देशमुखांचं वक्तव्य। तुळजाभवानी मंदिराचा शिखर उतरवण्याचा निर्णय रद्द। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधानंतर बदलला निर्णय। पुणे चंद्रपुरात भेसळयुक्त पनीरवर कारवाई। चंद्रपुरात 472 किलो बनावट पनीर जप्त, तर पुण्यात 1400 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त। मुंबई ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। उद्यापासून 3 दिवस उष्णतेची लाट, पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज। कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ। पहाटे 6 ते 7 दुकानं फोडली, रोख रकमेसह दुकानातील साहित्य लंपास। सीसीटीव्हीत चोरीची दृश्यचित्रे।